नमस्कार. कोथरूड टेकडीवर आलो होतो आणि सोबत येताना काही आंब्याच्या आणि काही जांभळाच्या बिया आणल्या होत्या. त्याच जांभळाच्या बिया आहेत ज्या रस्त्यावर पडून गाडीच्या चाकाखाली कुचडून त्या नष्ट होत आहेत, खराब होत आहेत, जे आपण सर्व पाहत आहात. तर सांगण्याचा उद्देश हाच होता की आता प्री मान्सून हा सीझन आहे आणि काही दिवसातच आता मान्सून सुरू होईल. सो आपण कधी अशा निसर्गाच्या ठिकाणी केव्हा येणार, त्यावेळेस येताना जर तुम्ही तुमच्या घरात तुम्ही जे काही आता ह्या पूर्ण सीझनमध्ये किंवा आत्ता कधी फळांच्या बिया सांभाळून ठेवल्या असतील किंवा नसतीलही आणि आता जर तुम्ही ते फळं आणत असाल तर त्या सांभाळून ठेवा आणि जिथे कुठे ट्रेकिंगला जाल, जिथं कुठे निसर्गाच्या ठिकाणी जाल, जिथं कुठे तुम्हाला जागा दिसेल तुमच्या परिसराच्या जवळ, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते बिया लावू शकतात. फ्रॉम सोविंग टू ग्रोविंग हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे झाडाचं, ते पाहून तुम्हाला खूप खूप आनंद होईल. आणि असंच आम्ही लास्ट इयरला माझ्या मित्र महेश सोबत जेव्हा आम्ही याच टेकडीवर सहज 3-4 आंब्याच्या बिया लावल्या होत्या आणि एका वर्षानंतर आम्ही जेव्हा त्या पाहिल्या आता, तर त्या ठिकाणी इतके आंब्याचे ते झाडं झाले होते. मी स्क्रीनवर तुम्हाला त्या आंब्यांचे फोटोही दाखवेल. सो आता आपण हे लावण्याचं पाहूया. तुम्ही कोणतीही बी ही किमान 3-4 इंचेस खणून लावू शकतात. आणि बस इतकंच आपल्याला काम करायचं आहे. आपण निसर्गात आपली सोडलेली कार्बन फुटप्रिंट किंवा आपल्यामुळे निसर्गात सोडली गेलेली कार्बन फुटप्रिंट चा जर काही देणं लागत असेल तर आपण असंच काहीतरी करू शकतो. आज वर्ल्ड बायसिकल डे, सो सायकल चालवू शकतो. मला असं वाटतं की सायंटिस्टचं वन ऑफ द ग्रेटेस्ट जे इन्व्हेन्शन आहे ते सायकल आहे. पेट्रोल गाड्यांपेक्षा सगळ्यात जास्त भारी वाटणारं मला आणि फॅसिनेटिंग वाटणारं जर इनोव्हेशन आहे ते सायकल आहे. सो हॅव अ ग्रेट वर्ल्ड बायसिकल डे आणि सायकल चालवत राहा. थँक्यू.